खूप वाईट वागवते आम्हाला. आमच्याकडनं एक रिटेक झाला की तिचे लगेच डोळे वटारतात आणि ती प्रोडक्शनला म्हणते की हे असे ज्युनियर आर्टिस्ट जे आहेत आत्ता आत्ता आलेले यांच्याबरोबर मी काम नाही करणार. चांगलं वागण्यासाठी मला कास्ट करत नाहीत, मला वाईट वागण्यासाठीच कास्ट करतात. आतून मी खरं तर खुश नाहीये की मल्हार आणि नुपूरचं लग्न होत आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम तुझ्या सोबतीने या मालिकेत आता आपण बघतोय की खूप छान असा ट्विस्ट आलाय आणि महाराष्ट्राची लाडक्या जोडीचं केळवण आहे आणि तायडी माझ्यासोबत आहे. तायडी कशी आहेस? मी मस्त आहे. कशी वाटते? खूप छान, म्हणजे माझी ते एक कमाल दिसते. म्हणजे माधवी निमकर म्हणून मी खूपच खुश आहे. तायडी म्हणून जरा राग आलाय मला, कारण की ह्या दोघांचं लग्न जे आहे ते मला मनातून पटत नाहीये, जे माझ्या मनाविरुद्ध होत आहे. पण माधवी निमकर म्हणून मस्त मजेत आहे. पण तायडी या केळवणात कशी, म्हणजे आम्हाला सगळ्यांना हे प्रश्न पडलाय, कारण की आम्ही आतापर्यंत बघतो ताई विरोधच करते. ताई त्याला सांगते की तू लग्नच नको करू त्या मुलीशी, आणि केळवणातही आली आहे ताई. गंमत अशी झाली की सिच्युएशननुसार स्ट्रॅटेजीज बदलत राहतात. सो आता सिच्युएशन अशी आलेली आहे की या दोघांचं लग्न करावं लागतंय. जिथे ते होत असताना जे काही मला घडवायचंय, जी गुपितं आहेत ती समोर आणायची आहेत, त्या लग्नामध्ये करता येतात. लग्न न होण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण कुठेतरी अशा पद्धतीने कथानक आलेलं आहे की आता हे लग्न होणं फार गरजेचं आहे आणि ते होणारच आहे. पण मग लग्न झाल्यानंतरचं मात्र आपण म्हणतो ना की ती रेस जी आहे सुरू होणार आहे, ती घोड्याची रेस असते ना, तर ते माझ्या हातात असणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आतून मी खरं तर खुश नाहीये की मल्हार आणि नुपूरचं लग्न होत आहे. बट एका गोष्टीसाठी मी खुश आहे की आता मला जे प्ले करायचंय ते मला करता येणार आहे आणि लग्नाच्याच दिवशी मला जे गुपित समोर आणायचंय, जेणेकरून लग्नाच्या दिवशी ते दोघे एकमेकांना हेट करायला लागतील, अशा पद्धतीचं एक गुपित आहे, जे गुपित मी समोर आणणार आहे. मला हेच जाणून घ्यायचंय की नुपूर घरी आल्यावर तायडी नुपूरचा छळ करणार की खूप चांगलं वागणार आहे ग तिचे? नाही, चांगलं वागण्यासाठी मला कास्ट करत नाहीत, मला वाईट वागण्यासाठीच कास्ट करतात. मी छळ करण्यासाठी मला कास्ट करतात. मी जर लोकांशी चांगलं वागायला लागले तर मला कोणी आता सध्या कास्ट करणार नाहीये, कारण की मी खलनायकीचा रोल करतेय. त्यामुळे मी त्रास देण्यासाठीच मालिकांमध्ये मी येते आणि माझा त्रास देण्याचं काम मी चोख बजावते. या केळवणात काय धमाल मस्ती असणार आहे, कारण की हे तायडीने सगळं ठरवलंय की हे केळवण करूया, असं काही होईल? नाही, आता ॲक्च्युली जे प्रथा ज्या आपल्या असतात, सीमांत भोजन असेल, केळवण असेल, तर ह्या सगळ्या पारंपरिक पद्धती एक एक पार पाडल्या जाणार. त्या माझी इच्छा असो किंवा नसो, तर हे सगळं आपण जसं करतो, सीमांतपूजन असेल, केळवण असेल, मग नवरा बायकोचं आजकाल प्री वेडिंग शूट, पोस्ट वेडिंग शूट, हे जे आपण सध्या जो ट्रेंड चालू आहे आणि जे प्लस पारंपरिक पद्धती आहेत आपल्या, त्या आता होत राहणारच आहेत. सो केळवण जरी एक होत असलं आत्ता, तरी सुद्धा त्या केळवणामध्ये बऱ्याच गोष्टी घडू शकतात आता बसल्यानंतर. मला असं वाटतं या केळवणात पण तायडी ट्विस्ट आणेल, जसं मालिकेत आम्ही प्रत्येक वेळा बघतो. हो, येऊ शकतो ट्विस्ट, पण तो काय आहे तो लगेच नाही सांगणार. तो होऊ शकतो असं काहीतरी. घरी जर नुपूर आलीच तर तायडी आणि नुपूर, म्हणजे असं नाही होणार की मल्हार तायडीचं कमी ऐकेल आणि नुपूरचं जास्त ऐकून ते घर सगळं तिच्याकडे सोपवू शकेल, कारण की आता आम्ही बघतो अर्धी प्रॉपर्टी दिली आहे. नाही, असं कसं, म्हणजे काय? छे, मी असताना असं होणारच नाही, पहिली गोष्ट म्हणजे. आणि मुळातच कॅरेक्टर, नुपूरचं कॅरेक्टर असं दाखवलंय की ती स्वतःहून हे असं काही करून घेणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही. मुळातच मी तिला दारात उभं करत नाही, तर ती एवढ्या सगळ्या गोष्टी करण्याची तिची हिंमतच नाही आणि ती केली तरी मी ते होऊ देणार नाहीये. पण मल्हारने जर ऐकलं नाही तर तायडीचा काय पुढे स्टँड असू शकतो? मल्हारसाठी तायडीचं दुसरं नाव आहे विश्वास. ओके, सो त्याला तर मी कसंही माझ्या बोटांवरती नाचवू शकते भाऊ म्हणून. आणि वेरस त्याच्याशी माझं नातं म्हणजे मला काय त्याच्याशी काय देणं घेणं नाही आहे त्या नात्याशी. माझं एम ठरलेलं आहे, मला काय करायचं आहे, मला काय हवं आहे, त्यासाठी मी हे करते. की मला पूर्ण सागरिका इव्हेंट्स म्हणून ही कंपनी जी आहे, ती सागरिका इव्हेंट्स म्हणून माझ्या नावावरती हवी आहे. बिंग अ तायडी माझं ते स्वप्न आहे. सो त्यासाठी मला मल्हारशी गोड वागावं लागतंय. सो बाकी माझं नातं तर म्हणजे टू हेल विथ नातं, असं आत्ताच सिनिक झालेलं आहे की मला नात्याशी काही देणं घेणं नाही त्या. पण मला माझा एम समजा साध्य करायचं असेल तर काही गोष्टींच्या बाबतीत मला त्याच्यासोबत चांगलं राहणं गरजेचं आहे. सो मला असं वाटतं उलट लग्नानंतर जास्त इंटरेस्टिंग आहे.
लग्नानंतर मला जास्त त्यांना त्रास देता येईल. मला असं वाटतं त्रास देण्याकीकडे पण माधवी ताई या कॅरेक्टरमध्ये जे एन्जॉय करते ते बघून सगळ्यांना खूप छान वाटतं. ताई सांग, हे कॅरेक्टर तुला किती छान वाटतंय साकारताना? खूप छान वाटते. मुळात हे शालिनीपेक्षा वेगळं कॅरेक्टर आहे. शालिनी पेक्षा सुद्धा मला असं वाटतं तिचं लुक पण वेगळं आहे आणि तिचा स्टँडवरती एक वेगळी मेच्युरिटी तिच्याकडे आहे. पटकन हायपर नाही होत ती शालिनीसारखी. पण हे कॅरेक्टर करताना मला आनंद या गोष्टीचा आहे की ती प्रॉपर प्लॅनिंग करून, मुळात प्लॅनिंग करून, गोड बोलून तिचा हेतू ती साध्य करून घेते. कारण की मेन तिच्यासाठी तिचा शत्रू कोण आत्ता असेल तर तो मल्हारच आहे. बट मल्हारशी तितक्या चांगल्या पद्धतीने वागून त्याचा विश्वास जिंकून, म्हणजे त्याच्यासाठी मी हा विश्वास त्याच्या मनात निर्माण केलाय. बघ ना, तायडी म्हणजे त्याच्यासाठी आईसारखी आहे. सो तो विश्वास मी त्याला देऊन त्याच्या मागे मला पाठीमध्ये सुरा खुपसायचा आहे. पण तो कळलाही नाही पाहिजे. म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने ते प्ले करायचं आहे ना मला. त्याच्या मनात स्थान निर्माण, म्हणजे जे स्थान निर्माण केले ते ठेवून मला त्या घरातनं त्याला बाहेर काढायचं. कळलं? मी त्याच्या मनात स्थान निर्माण केले, घर निर्माण केले, पण माझ्या घरात, आमच्या घरात जो राहतोय त्याच्यातून मला त्याला बाहेर काढायचं आणि पूर्णपणे प्रॉपर्टी मला माझी करून घ्यायची. सागरिका इव्हेंट्स नाव द्यायचं आहे. त्याच्यामुळे हा जो खटाटोप करत असताना जो शार्पनेस लागतो, हा जो खटाटोप करत असताना जी बुद्धी लागते, जो माइंडसेट असावा लागतो, जी मेच्युरिटी असावी लागते, किंवा जी कारस्थानं करण्यासाठी जो समजूतदारपणा असावा लागतो ना, तो त्या निगेटिव्ह कॅरेक्टरमध्ये, त्या तायडीमध्ये आहे असं मला वाटतं. पण मला सांग ताई, जेव्हा शूट सुरू असतं आणि कट म्हटलं जातं, त्यानंतर या दोघांसोबतचा ऑफस्क्रीन बॉन्ड किती छान आहे तुझा त्यांच्या? मी तुला खरं सांगू, हा प्रश्न प्लीज त्या दोघांना विचार. याचं उत्तर मी नाही देणार. त्या दोघांना विचार की माधवीताई कट म्हटल्यानंतर कशी असते. त्याचं उत्तर मल्हार खूप छान देईल आणि ही पण देईल, येतशा पण देईल. त्यांना विचार मी कशी असते. पण त्या दोघांचा बॉन्ड तुझ्यासोबत कसा? आता मी त्यांना तुझ्याबद्दल विचारलं, त्या दोघांबद्दल मला तुझ्याकडनं. येतशा पण आणि मल्हार पण. मी तुला खरं सांगू का, मी लास्ट टाइम पण मी तुला बोलले होते, माझं कोणाशी पटत नाही असं होत नाही. माझं सगळ्यांशी पटतं. आणि वेरज मला ती देवाने दिलेले चांगला गुण आहे असं मला वाटतं की समोरच्या व्यक्तीला ऑब्झर्व करून, म्हणजे बाबा मला माहीत असतं, मी सुरुवातीला कम्फर्टेबल करणं समोरच्याला हे मला आवडतं, की कुठलाही कम्फर्टनेस नाही आहे आणि मग कसं बोलायचं हे नाही. मग नंतर मला हळूहळू मला कळतं, ओके ठीक आहे, ही या गोष्टींच्या बाबतीत इथे ही अशी आहे किंवा इथे इथपर्यंत आपण हे करू शकतो. मला ती पर्सनॅलिटी मी कळते लगेच मला. सो त्या पर्सनॅलिटीच्या कम्फर्ट झोननुसार मी जाऊ शकते त्या व्यक्तीसोबत. सो मला असं वाटतं की मला असं नाही होत की माझं कोणाशीच पटत नाही आहे किंवा सेटवरती माय गॉड मला नाही आवडत, असं नाही होत माझं. मला सेम माझं म्हणणं आहे की ज्या लोकांसोबत मी काम करते त्या लोकांच्या सोबत घरच्यांपेक्षा जास्त तू राहतेस 13 तास वगैरे. सो तिथे जर कम्फर्ट नसेल काम करताना तर तुझी चिडचिड घरी पण होणार, जर तिथे जर व्यवस्थित तुला काम करता येत नसेल तर. सो माझं म्हणणं हेच असतं की जिथे तुम्ही काम करताय तिथलं वातावरण चांगलं ठेवणं हे आपल्या हातात आहे खूप पद्धतीने. सो आणि बाय द ग्रेस ऑफ गॉड मी लकी फील करते की माझी पर्सनॅलिटी अशी आहे, मला पटतच नाही कोणाशी, असं कधी होत नाही. आणि समोरचाही असं कधी म्हणत नाही यार माधवी ना, असंही कधी होत नाही. सो मी त्या कम्फर्ट झोनमध्ये मला सगळ्यांनाच ठेवायला आवडतं. आणि मला असं वाटतं की सुंदर दिसायलाही ताईला आवडतं. म्हणजे स्टायलिंग कसं करावं हे ताईकडनं शिकावं. मला सांग, आज काय येताना विचार करून आलेली, कारण फार सुंदर असा ड्रेस आहे. कोणाच्या साडीचा आहे? स्वतःच्याच साडीचा शिवलाय की ही माझ्या आईची साडी आहे आणि मला प्रचंड आवडते ही साडी. आणि मी असं ठरवलेलं आहे आत्ताच की आईच्या जेवढ्या साड्या आहेत त्यांना एक वेगळा लुक द्यायचा आणि ते ड्रेसेस मला आईच्या कुठल्याच साड्या अशा टाकून द्याव्याशा वाटत नाहीत, म्हणजे अनटिल अनलेस त्या जर खराब झाल्या असतील, फाटल्या असतील. पण असं असतं ना की खूप झाल्या वापरून आता या साड्या, तर माझं म्हणणं आई तू नको, तू मला दे त्या साड्या. मग त्या मी नेसण्याच्या ऐवजी मी काय करते, मग त्याचे एक वेगवेगळ्या पॅटर्नचे ड्रेसेस शिवते. त्यातला हा एक ड्रेस आहे आणि अजून बरेच ड्रेसेस आहेत जे मला फार आवडतात. म्हणजे माझं इव्हन आई काय, समजा माझी आत्ता आजी नाही आहे गुहागरची, आईची आई, ती जर आत्ता असती ना तर समहाऊ मी त्या नऊवारी साड्या पण घेतल्या असत्या कॉटनच्या आणि त्याचंही काहीतरी केलं असतं.
मला फार आवडतं. डिझाईन स्वतःच निवडली आहेस की काही या बाबतीत स्वतः निवडते, काही बाबतीत माझ्या डिझायनरला सांगते, काही बाबतीत मला असं वाटतं की नाही या म्हणजे पॅटर्न वरती असतं ना, म्हणजे त्याचं मटेरियल कुठल्या पद्धतीचं आहे त्यानुसार पण ठरतं. बट मला साड्यांचे ड्रेसेस फार आवडतात आणि आईमुळे मला ते आवडायला लागले. कारण की लहान असताना सुद्धा ज्या वेळेला मी 3री-4थीत होते त्यावेळेला सुद्धा आई स्वतःच्या साड्यांचा असे 2 भाग करायची आणि त्याचे कुर्ते वगैरे शिवायची बलून हाताचे. तर तो फोटो आजही माझ्याकडे आहे. तर मला असं वाटतं की आईलाही आवडतं हे, तर ती आवड मी सुद्धा जपली पाहिजे. तर त्या पद्धतीने आई करते म्हणून मला पण ते आवडतं की मला पण असे ड्रेस आणि आई पण अशी बघते की किती सुंदर शिवलाय गो ड्रेस, किती छान शिवलाय. तिला स्वतःला साडीचे ड्रेसेस घातलेले खूप आवडतात. येस. आणि आता मल्हार आलाय, जसं तू मगाशीच ताई म्हणाली आहे की मल्हारला विचार त्याचा आणि माझा ऑफस्क्रीन बॉन्ड कसा आहे, तर मला तुझ्याकडनं हे जाणून घे. तिने मला विचारलं की तू सीन करत असताना आणि आफ्टर शॉट सीन संपल्यानंतर तू कशी आहेस. म्हटलं हे तू मला ऍक्च्युली नको विचारूस, हे तू मल्हारला विचार. खरं सांगायचंय म्हणून मी सांगायचंय का कसं काय? फटके खाशील, फटके खाशील. असं आहे सगळं बघितलं तुम्ही. तर तुम्हाला जरी सिरियलमध्ये या अशा काय विलन किंवा अशी असली तरी ही सगळ्यात जास्त मस्ती करते सेटवरती. सगळ्यात जास्त सेटवरती जर मस्ती करण्याचा, हसण्याचा कोणाचा आवाज असेल तर तो माधवीताईचा असतो. आणि अजून काय सांगू शकतो एवढंच मी, मला असं वाटतं. कसं आहे? पण या केळवणात तायडीला बघून आम्ही सगळे शॉक झालोय. आणि या केळवणात जर तायडीने काय केलं तर मल्हारचा स्टँड काय असेल? माझी तायडी काय करणारच नाही, पण तायडीवर विश्वास आहे माझा. काय बोलले? समोरासमोर गेल ती तायडी कशी. म्हणजे हे मला फार आवडलंय. पण यतिशा आल्यावर तायडीवरचं प्रेम, यतिशा म्हणजे नुपूर आल्यावर घरात तायडीवरचं प्रेम कमी होईल. हिम्मत त्याची. मला असं वाटतं की प्रेम जर एका व्यक्तीवर आहे तर ते त्या व्यक्तीवरती तेवढंच असतं आपलं. ते आपण असं डिवाइड नाही करू शकत असं मला वाटतं. पण आता काय होतंय ऍक्च्युली ते पुढे आपल्याला बघावं लागेल की या दोघींच्या मध्ये माझं सँडविच होतंय की नुपूर वरचढ ठरतीये की तायडी वरचढ ठरतीये. आणि यतिशा पण मागे. यतिशा 2 मिनिट फक्त, म्हणजे ही फ्रेम आम्हाला फार कमी बघायला मिळणार आहे. सो हे एकत्र फटके दिलं आहे बघ कसं चाललंय बघ. जणू मी इतकं वाईट ट्रीट करतेय. मला सांग, हे ऑफस्क्रीन दोघांसोबत सेम जुळून येतं. तर मी परत सांगते, तिने मला प्रश्न विचारला की ऑफस्क्रीन तू शॉर्ट संपल्यानंतर मल्हार बरोबर आणि यशस्वीसोबत कशी असतेस. तर म्हटलं हा प्रश्न मला नको विचारू, मल्हारला आणि यशला विचारलं. त्याने उत्तर दिलेले, तू पण उत्तर दे आणि विचार करून उत्तर दे. ऑफस्क्रीन विचार करून उत्तर दे. मी व्यवस्थित सांगेन तुला की ऑफस्क्रीन माधवीताई तशीच आहे जशी तायडी आहे. ती खूप वाईट वागवते आम्हाला. आमच्याकडनं एक रिटेक झाला की तिचे लगेच डोळे वटारतात आणि ती प्रोडक्शनला म्हणते की हे असे ज्युनियर आर्टिस्ट जे आहेत आत्ता आत्ता आलेले यांच्याबरोबर मी काम नाही करणार. तिला सांगा तिचा सीन वाचून यायला, पाठ करून यायला, असंही सगळं आमच्याशी वागत असते. आणि हे अतिशय खोटं आहे. आई शपथ, तुला मी ना तुला उद्या दाखवलं असतं मी. हे सगळं घडलं असतं. खरं खरंच आहे ती बोलते. नाही, माधवीताई खूपच क्यूट आहे आणि ती आम्हाला ॲज अ सिनियर आर्टिस्ट म्हणून ती आमच्या पाठीशी असते, कायम आम्हाला गाईड करत असते की तू असं कर, तू तसं कर म्हणून. आणि मीही तिला बिंदासपणे काय काय माझ्या काही प्रश्न असतील किंवा काही फ्रस्ट्रेशन असेल तर मी तिच्याकडे ओपन अप होऊ शकते. सो ती अशी फार म्हणजे जशी तायडीसारखी आहे ना त्याच्या फार विरुद्ध आहे. ती कधी कधी टेकमध्ये पण तिला एवढं हसू येतं की तायडी अशी बघत असते आणि ती कंटे जोरात हसत सुटे आणि मग झालं तिथे आम्ही सगळेजण, आमचं कॉन्सन्ट्रेशन भंग होतं आणि एक जोक क्रॅक झाला की सगळेजण आम्ही हसत सुटतो. सो एक लूपमध्ये आम्ही असतो. तो लूप फक्त लागला नाही पाहिजे, म्हणजे डिरेक्टली म्हणजे ओरडावाही बसणार सगळ्यांना असं. शेवटचं विचारायचं, जे आता तू यांच्या घरात नुपूर म्हणून जाणार आहेस आणि तेव्हा तायडीला तुझ्या टीम मध्ये घेण्याचा विचार आहे तुझा असा काही, की तायडी जी विरुद्ध राहणार तर तू मल्हारला तुझ्या बाजूने घेणार की तायडीला पहिले घर चालवायचंय ना तुला ते शेवटी. मल्हार तर ऑलरेडी माझ्या बाजूने आहेच म्हणून तर लग्न होतं आहे आमचं. पण तायडीला माझ्या बाजूने करायला खूप कष्ट लागणार आहेत मला. हो, तशी चांगली आहे ती बहीण म्हणून, पण नणंद म्हणून कशी आहे मला नाही माहिती. सो त्याचा अनुभव आता पुढच्या आठवड्यापासून येईल मला.
आणि आता हे सगळे ट्विस्टन्स बनण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. सो आज केळवण आहे, हे सगळे एन्जॉय करूया आणि थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.